हा बघा फळ दिसत आहे बघा सोन्याची वाडी येते बघा गंजीत आहे कागद काढायला चालला आहे बघा हे काळा काळा बघा पेट्रोल बसलेला आहे आपल्याला दिसत आहे गंजीत आहे हल्लेला आहे आज आज जात आहे लवकर जावा पडदेशी माग जावं तुमच्या नाही येत ते गेलं तर जाईल की ते तुमचं नाव काय हो काका काका तुमचं नाव काय माझं दीपक कदम कदम यांच्या गंजीमध्ये हा रसल वायपल साप त्याला मराठीमध्ये घोणस असं म्हटलं जातं बघा कुकर शिट्टी वाण्याचा आवाज असतो प्लास्टिकची पाहिजे बाप मागासारखा कुणाच्या घरात नाही का नाव काय दीपक कदम यांच्या गंजीत रसल वायपर म्हणजे फरड जाते साप त्याच्यामध्ये हेमोटॉक्सिन विष असते आणि हा जर बाईट झाला तर कधी बांधायचं नाही पाय बरं काय अंडे का भरली अंडे हां बाजार चिकन आडवी किती शेतात आडवी जाते कुठं गावलं द्या मग त्याला मच्छी करायला वरनं उभी करू का काय करते वरच्या काम करा मागे सर मैदानात आहे मोठे एखादी घ्यायला काम करायचं एखादं टाळे टाकायचं पांढरा असताना जाणार नाही काळा बारका आणलं का काळ काळ आण ठिकाण फरुडच आहे ना दीपक त्या परिस्थितीच्या हेतू का नाही ह्याच्यापेक्षा मोठा होता ह्यो काय घेऊन बसला बघितला वहिनी कुठायचा ह्याच्यापेक्षा मोठा होता का नाही ह्याच्यापेक्षा मोठा होता ह्यो काय ह्योच्यापेक्षा मोठा होता देऊ
हे दात बघा सगळ्या विषयापेक्षा हे दात एकदम डेंजर 4 दात असते याला आणि हा जो साप आहे का नाही डायरेक्ट अंडी देत नाही डायरेक्ट पिल्ल दात बघायचं बघा सगळ्या दातांपेक्षा 4 दात एक्स्ट्रा असते एवढं पळायला येईल का आपल्याला इतक्या मोर मोर कशाला दाता सुटले भेटलं हातात मी तर आता काय सोडते ती खरं बघा काय करता इकडे टोपण दे मारूनच टाकायची सरळ अरे परत कुठेतरी घुसायचं तिकडे नाही आता ह्याला कसं मोठं काय आणायचं बसणार की मोठं काहीतरी बघा रे दात खाली आलं कॅन बिन असतंय ना तसं तेलाचं पुढे जाऊन कोण या अजून तुम्ही पुढे जाऊन आलंच नाही बाजारा नाही येत रे आमच्या घरी काय करणार ह्याच्यापेक्षा मोठं होते हे काय घेऊन बसायला ह्याच्यापेक्षा मोठं होते ते गावले नाही बाई पोरं पण माझे होते ह्याच्या परत मोठं होतं बाया म्हणजे काय मी पुढच्या ना टोपण बुक्स पाडा कुणीतरी नव्हती पूर्ण फोन केला फोन केला दाबून आण दाबून बघा आता आम्ही रेस्क्यू केलेला आहे आता रिलीज करायला आता आम्ही जाणार आहे म्हणजे रसल आपल्याकडे काय म्हणतो त्याला परोड आणि घोणस आपल्याकडे एकच साप आहे आणि याला चित्ती नावाने ओळखलं जातं आणि त्याच्यावरती ते आता हे ह्याला ओळखायचं कसं माहिती का ही कुकर चिट्टी आवाज येते का सेम कुकर चिट्टीने आवाज येते का नाही त्याच्यातून ओळखाय नाही जर याला जर असा काही धोका जर असला तर आधी माणसाला पुढच्या सावध करतो म्हणजे मी काय माझ्या जवळ येऊ नका म्हणून म्हणजे आवाज देतात हे आवाज जो आहे का नाही आधी सावध करतो आणि हा जर आवाज तुम्हाला नाही का आला मग ते का नाही त्याला काही सांगा येत नाही राहिले की मग बाईकच लय मोठा आहे तो ह्याच्यापेक्षा मोठा आहे त्याच्यावर एवढंच असते लय मोठं नसते होऊन गेला होता मोठा आम्ही नेहमी पकडून फरुड ह्याच्यापेक्षा मोठा असतो की पण कधी काय काय अंगानं मोठा असतो मारल तर फरुड एवढा ना फरुड एवढा फुकतो तो मारल तर ना कसे आले ते आहे जर ते तोंड घातलंच ना गंजीत की ते लगेच गेलं असतं म्हणून गडबड करा म्हणून कुठं नेऊन सोडायचं नाही फारच सोडून कशाला द्यायचं त्याला फुसकारलं म्हणून मागं सरलं कोण गेलं बाहेर झाला पोरगं गेलं होतं की मग त्याला आवाज काय आला म्हणून समजलं का नाही नाही त्याला त्याने उचललं हात घालायला तेवढं त्याला दिसलं पण त्याचं तोंड पडलं होतं ह्याचं त्याला दिसलं मागलं दाबण्यानं हे होईल खेळ काय त्याला लागाय बिगाय त्याला फाटणार की हे जरा. फटणार दाबण्यानं त्याला लागेल की फुटणार की होती काय नाही विचार बरं का?